सकाळचे साधारण 8 वाजले आणि आम्ही आता प्रायव्हेट गाडी करून निघालो सगळे. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात आणि देशातील महत्त्वाचे पर्यटन आकर्षण बनले आहे आणि हे वडोदरापासून सुमारे 100 किलोमीटर, राजधानी अहमदाबादपासून 200 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 420 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे पोहोचण्यासाठी विविध मार्ग, राज्य महामार्ग 11 आणि 63 वरून गाडीने तुम्ही नर्मदेच्या जवळच्या केवडिया शहरात पोचाल आणि तिथून स्टॅच्यू फक्त 3.5 किलोमीटरवर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळचे विमानतळ वडोदरा विमानतळ स्टॅच्यूपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे आणि विमानतळावरून तुम्ही कॅब भाड्याने घेऊ शकता किंवा राज्य वाहतूक वापरू शकता. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळचे रेल्वे स्टेशन वडोदरा रेल्वे स्टेशन हे आहे. इथूनही तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने किंवा कॅब बुक करून स्टॅच्यूपर्यंत पोहोचू शकता. आता आम्ही एकतानगर रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो आहे. हे समोर दिसते ते एकतानगर रेल्वे स्टेशन आहे. पूर्वी हे केवडिया रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जात होते आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचणे पर्यटकांना अधिक सुलभ व्हावे हा या स्थानकाच्या बांधकामाचा उद्देश आहे. आणि एकतानगर रेल्वे स्टेशनपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून तुम्ही प्रायव्हेट किंवा शेअरिंग ऑटो पकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचू शकता. आणि आम्ही पण आता स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अगदी जवळ पोहोचलो आहे आणि आम्ही आता फायनली पार्किंगमध्ये पोहोचलो आहे. इथे 2 पार्किंग आहेत. एक आहे ते व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पार्किंग, जिथे आम्ही आता पोहोचलो आहे आणि हे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि दुसरं पार्किंग आहे ते हेलिपॅड पार्किंग, जे स्टॅच्यूच्या प्रवेशद्वाराजवळ आहे, पण तिथे खाजगी वाहनांना परवानगी नाही आहे. त्यामुळे आम्ही आमची गाडी इथेच पार्क करून इथल्या बस सर्व्हिसने स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचणार आहोत. ही दिसते ती इथली बस सर्व्हिस आहे, त्याच्यापैकीच एक बस होती ती. इथे आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारी झाडं आणि फुलं बघायला मिळत आहेत. त्यामुळे हा एक परफेक्ट फोटो क्लिक करण्यासाठी सेल्फी पॉईंट आहे. आणि आम्ही आता गाडी इथेच पार्क करून इथली बस सर्व्हिस शोधायला चाललो आहे. वाव, इथे पिंक कलरचे छान ऑटो पण आहेत. इथे हेल्प डेस्क आहे. इथे आम्ही थोडीफार चौकशी करू बस सर्व्हिसबद्दल वगैरे. इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या शेजारी श्रेष्ठ भारत भवन हे सर्व आधुनिक सुविधा असलेले एक 3 स्टार हॉटेल आहे. इथे तिकीट काउंटर आहे. आम्ही आधीच ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता तिकीट तर नाही काढायचे, पण थोडीफार चौकशी करायला आलो आहे आम्ही. इथल्या बस सर्व्हिसेसपैकी एक बस आपल्याला इथे उभी असलेली दिसते आणि ह्या बसवर वेगवेगळ्या ठिकाणांचे पिक्चर पण दिसत आहेत. ही इथली स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून जवळ असलेली ठिकाणं आहेत आणि ही ठिकाणं पाहण्यासाठी वेगवेगळी तिकीट आहे प्रत्येक ठिकाणाची, पण ही बस आपल्याला ह्या सगळ्या ठिकाणी फ्रीमध्ये घेऊन जाते. तुम्ही मर्सिडीज आणि वोल्वोच्या बसमधून फक्त 30 रुपयामध्ये प्रवास करण्याची कल्पना करू शकता का? हो, पण या सेवेची किंमत फक्त 30 रुपये आहे आणि ती अनिवार्य आहे आणि ती स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. यांच्याकडे पुरेशा बसेस असल्यामुळे आपल्याला बसची वाट बघत जास्त वेळ थांबावं लागत नाही आणि हे क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसमध्ये बसवत पण नाहीत. सगळ्या बसेस पूर्ण AC आहेत आणि दोन्ही साईडने पूर्ण ग्लास आहे बसला, त्याच्यामुळे आपण बाहेरची सिनरी एकदम छान बघू शकतो. आणि आता फायनली आमचा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पार्किंगपासून हेलिपॅड पार्किंगपर्यंतचा बसचा प्रवास चालू झाला आहे. हे इथलं रिव्हर राफ्टिंग आहे. पूर्ण दिसत नाही आहे, पण थोडंफार दिसतंय. ही नर्मदा नदी आहे आणि त्याच्या बाजूला खूप सारी झाडं आहेत. एकदम छान वाटतंय निसर्गरम्य दृश्य. वाव, जो स्टॅच्यू बघण्यासाठी आम्ही कधीपासून उत्साही होतो, तो स्टॅच्यू ऑफ युनिटी आता इथे आपल्याला बसमधून बघायला मिळतोय आणि तिथपर्यंत कधी एकदा पोचतोय असं झालंय. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे आणि हा भारताचे पहिले उपपंतप्रधान स्वातंत्र्य सैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्रण करते आणि त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित हा स्टॅच्यू आहे. आणि आम्ही आता काही क्षणातच त्याच्या एंट्री गेटजवळ पोहोचू. आमची बस आता हेलिपॅड पार्किंगला पोहोचली आहे. इथे आपल्याला खूप मोठी जागा दिसते पार्किंगसाठी आणि खूप साऱ्या बस पण उभ्या असलेल्या दिसत आहेत. आणि इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी फक्त 300 मीटर अंतरावर आहे. इथून समोरच आपल्याला स्टॅच्यू पण दिसतोय.
आम्ही आता बसमधून उतरलोय आणि माझ्या पाठीमागेच तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू शकता. आम्ही आता इथून चालतच स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचणार आहोत. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एंट्री गेटमधून आतमध्ये आलो आहोत. इथे तापमान खूप असतं तरी पण आपल्याला इथलं गार्डन एकदम मेंटेन दिसतंय, हिरवगार दिसतंय. इथे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी पाथवेवर सावलीसाठी पांढरं छप्पर पण टाकलेलं आहे. त्यामुळे इथून चालत जाताना आम्हाला उन्हाचा फारसा त्रास होत नाहीये. हा इथे आपल्याला पाथवेच्या साईडचा व्ह्यू दिसतोय. ही नर्मदा नदी आहे आणि तिकडे समोर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं दिसतंय. नदीमध्ये एक बोट पण आहे आणि समोर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतोय आणि आपल्याला आता स्टॅच्यूपर्यंत चालत जायचं आहे. इथे आतमध्ये पण एक हेल्प डेस्क आहे आणि त्याच्याच समोर पांढऱ्या मोराच्या पिसाऱ्याचं एक फाउंटन आहे. एकदम मस्त वाटते ते बघायला. असं वाटते की त्या मोराचा पिसाराच आहे तो. आम्ही आता इथे एंट्री गेटवर बॅग चेकिंगसाठी थांबलोय. आता आम्ही फायनली स्टॅच्यूच्या अगदी जवळ पोहोचलोय. समोरच आपल्याला स्टॅच्यू दिसतोय. इथे दोन्ही साईडला इलेव्हेटर्स आहेत. जर आपल्याला चालण्याचा त्रास वाचवायचा असेल आणि सावलीतून जायचं असेल तर आपण त्या इलेव्हेटरवर फक्त उभं राहून जाऊ शकतो. मी जात नाही आहे कारण मला शूट करायचं आहे. तिथून स्टॅच्यू बरोबर दिसणार नाही. हा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्रण करते, जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान त्यांच्या नेतृत्वासाठी तसेच त्यांच्या एकत्रित शक्तीसाठी ओळखले जातात. आणि त्यांनी एक संघ भारत निर्माण करण्यासाठी 565 संस्थानांचे एकत्रीकरण करण्याचे काम केले आणि ते यशस्वीही झाले. असे केल्याने त्यांना भारताचे लोहपुरुष हे टोपणनाव मिळाले. आणि ह्या स्टॅच्यूची उंची 182 मीटर आहे, जी न्यूयॉर्क शहरातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दुप्पट आहे. आणि जगातील सर्वात उंच स्टॅच्यू चीनच्या स्प्रिंग टेम्पल बुद्धाच्या उंचीपेक्षा जवळजवळ 29 मीटरने जास्त आहे. आणि इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्श्वभूमीवर 4647 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भव्य प्रदर्शन हॉल उभारण्यात आला आहे. आम्ही आता हॉलच्या आतमध्ये आलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बांधकाम अगदी स्टार्टपासून ते एंडपर्यंत स्टेप बाय स्टेप कसं करण्यात आलं ते दाखवलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला बाकीच्या देशातील स्टॅच्यूंचे चित्र पण दाखवण्यात आलेले आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी बरोबर त्यांच्या हाईटमधला फरक पण इथे आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनिटी हाच जगातील सर्वात उंच स्टॅच्यू असल्याचे सिद्ध होते. इथे आतमध्ये पण आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचे छोटे स्टॅच्यू उभारलेले दिसत आहेत. इथे या हॉलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन, ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान आणि संस्थानांच्या विलिनीकरणातील त्यांची भूमिका दर्शविली आहे. तसेच इथे गुजरातमधील आदिवासी लोकांचे जीवन आणि संस्कृती आणि शूलपानेश्वर वन्यजीवन अभयारण्याचे चित्रण करण्यात आले आहे. इथे विविंग गॅलरीकडे जाण्यासाठी लिफ्ट आहे, पण आपण तिथे नंतर जाणार आहोत. त्याच्या आधी आपण इथे असलेल्या थिएटरमध्ये जाणार आहोत, ज्यामध्ये सरदार सरोवर धरण ऑडिओ व्हिज्युअल शोद्वारे प्रदर्शित केले जाते. ते आपण आधी बघणार आहोत. સંસ્કૃતમાં નર્મદાનો અર્થ આનંદદાયી થાય છે અને ભારતમાં વર્ષ 1946
સરદાર પટેલે બહુવિધ રાજ્ય અને બહુવિધ ઉદ્દેશ સાથે એક હાઇડ્રો પ્રોજેક્ટની કલ્પના કરી જેના દ્વારા પાણીની અછતવાળી નદી આસપાસની 75% જમીનને સિંચાઈ પૂરી પાડવા અને ગુજરાત आता आम्ही थिएटरमधून बाहेर पडलो आहे आणि आम्ही आत्ता जाणार आहोत विविंग गॅलरीकडे. इथे विविंग गॅलरीत जाण्यासाठी इलेवेटर आहे आणि आम्ही मोबाईलमध्ये ऑनलाईन काढलेलं तिकीट QR कोडच्याद्वारे इथे स्कॅन करून आम्हाला एकेकाला आतमध्ये सोडत आहेत. आणि विविंग गॅलरी जवळजवळ 153 मीटर उंच आहे आणि ही लिफ्ट आम्हाला तिथपर्यंत सोडेल. आत्ता आम्ही विविंग गॅलरीत पोहोचलो आहे. 153 मीटर उंचीवर असलेली ही विविंग गॅलरी एकावेळी 200 लोकांना सामावून घेऊ शकते. आणि इथे गाईड पण आहे जो आपल्याला गाईड करेल. चेस्ट में आ गए हो 38 से 40 सेकंड में लिफ्ट आपको ऊपर लाती, इसलिए आपको पता नहीं चलता. लिफ्ट फास्ट है. अगर हाइट में देखने जाए तो 135 मीटर पे अभी खड़े. टोटल हाइट है 182 मीटर. गुजरात विधानसभा की एमएलए का जो सीट है 182. इसके हिसाब से स्टैचू की हाइट 182 मीटर रखी गई. अगर फ्लोर के हिसाब से देखें तो 45th फ्लोर पे अभी खड़े. पूरे स्टैचू 60 फ्लोर जितना. जो लास्ट है यहाँ से ऊपर नहीं जा सकते. लिफ्ट यहाँ तक की है, सीढ़ियाँ सिर्फ मेंटेनेंस वाले ही जा सकते हैं. तो यहाँ से आपको देखना है सामने सरदार सरोवर डैम और पीछे का पानी यहाँ से दिखाई देता है. और इस तरफ की सातपुड़ा की पर्वतमालाएं है, इस तरफ की विंध्याचल की पर्वतमालाएं है. और नीचे जो रिवर है नर्मदा रिवर. तो नर्मदा रिवर के बीच में साधु आइलैंड में स्टैचू ऑफ यूनिटी बनाया गया है. और ये जो जाली कोट पहना है, जैकेट इसकी डिजाइन है. और इस तरफ दोनों तरफ बाहर की तरफ जो पार्ट दिख रहा है शॉल और इसका पार्ट दिख रहा है. और बीच में जो पट्टी है बटन पट्टी है, वहां से आपको कोट का ऊपर से सेकंड नंबर का गोल आकार का बटन दिखाई देता है. तो ऊपर से सेकंड और नीचे से थर्ड बटन के बीच में अभी खड़े. तो आपको पूरा राउंड घूमना है. उसके बाद लिफ्ट छोड़ेगी नीचे म्यूजियम में, वो देखना है. इथल्या गाईडने आत्ताच आपल्याला ज्या सरदार सरोवर धरणाबद्दल माहिती दिली त्या धरणाचे विस्तीर्ण दृश्य आपल्याला इथून या गॅलरीतून बघायला मिळत आहे. हे धरण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे आणि त्यामुळे हे प्रमुख पर्यटक आकर्षणांपैकी एक बनले आहे आणि तिथे आपण बोटिंगही करू शकतो. आम्ही मगाशी ज्या पाथवेवरून चालत आलो तो पाथवे पण इथून दिसतोय आणि इथून खाली बघितल्यावर आम्ही आता किती उंचावर उभे आहोत त्याचा पण अंदाज येतोय. इथे समोर आपल्याला ट्रान्सपरंट ग्लास बसवलेली दिसतेय आणि त्या ग्लासमधून स्टॅच्यूच्या आतमधलं बांधकाम कसं करण्यात आलंय ते आपण बघू शकतोय. किती किचकट बांधकाम आहे ते पण आपल्याला इथे दिसतंय. प्रति तास 180 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे तसेच रिश्टर स्केलवर 6.5 पर्यंतचं भूकंप सहन करू शकेल अशी ह्या स्टॅच्यूची रचना करण्यात आली आहे. आणि हा स्टॅच्यू उभारण्यासाठी 70,000 टन सिमेंट, जवळजवळ 25,000 टन स्टील आणि 12,000 ब्रॉनिंग कवर वापरण्यात आले आहे. आणि हा स्टॅच्यू उभारण्यासाठी 3.5 वर्ष लागली आणि 300हून अधिक इंजिनियर तसेच 3,400 कामगारांच्या टीमने हा तयार केला आहे. ह्या स्टॅच्यूचे बांधकाम 2014 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि 2018 मध्ये ते पूर्ण झाले. आता आम्ही विविंग गॅलरीमधून परत खाली हॉलमध्ये चाललो आहे आणि तिथून आम्ही स्टॅच्यूपर्यंत जाणार आहोत. स्टॅच्यूच्या अगदी जवळ स्टॅच्यूच्या पायापर्यंत जाणार आहोत. आता मी पुन्हा हॉलच्या बाहेर आलो आहे आणि इथे स्टॅच्यूपर्यंत पोहोचण्यासाठी इलेव्हेटर्स आहेत. टोटल 4 इलेव्हेटर्स आहेत. 4 इलेव्हेटर्स चढून गेल्यानंतर आपण स्टॅच्यूच्या पायापर्यंत पोहोचणार आहोत. त्याच्यावरून आपल्याला स्टॅच्यू किती उंचावर बांधलेला आहे त्याचा अंदाज येतोय. इथे मध्येच छान असं वेल मेंटेन गार्डन पण केलेलं आहे आणि इथून स्टॅच्यूपर्यंत पोहोचण्यासाठी अजून 2 इलेव्हेटर्स आहेत.
आता आम्ही स्टॅच्यूपासून अगदी थोड्या अंतरावर आहोत. ही शेवटची एलिव्हेटर पार केल्यावर आम्ही स्टॅच्यूच्या पायापर्यंत पोहोचू. आता आम्ही फायनली स्टॅच्यूच्या पायांजवळ पोहोचलोय आणि ह्या स्टॅच्यूच्या पायांचीच उंची आमच्या उंचीपेक्षा पण जास्त आहे. आणि ह्या स्टॅच्यूच्या उंचीचा अंदाज घ्यायचा झाला तर हा स्टॅच्यू साधारण 5 ते 5.5 फूट उंचीच्या माणसापेक्षा पण 100 पटीने उंच आहे. सरदारांच्या पायात चप्पल आहे आणि त्यांचे पाय धोतर घातलेले आहेत. ह्या स्टॅच्यूची कल्पना सरदार पटेल यांच्या चालण्याच्या स्थितीतील निसर्गवादी चित्रण म्हणून करण्यात आली आहे. आणि हे इतर उंच स्टॅच्यूंच्या नियमांच्या विरुद्ध आहे. चालण्याच्या पोजने 2 पायांमधील 6.4 मीटर अंतर देखील उघडले गेले, ज्याची नंतर वाऱ्याच्या वेगाला तोंड देण्यासाठी चाचणी करावी लागली. इथे आपल्याला स्टॅच्यूच्या पायांचं स्ट्रक्चर अगदी जवळून बघता येत आहे. आणि इथून नर्मदा नदीचा व्ह्यू पण एकदम भारी दिसतोय आणि त्यामध्ये बोटिंग पण आहे. इथून गार्डन आणि पाथवेचा व्ह्यू पण एकदम मस्त दिसतोय. सगळ्यांचं तिथे उभं राहून घ्या. आणि आता आम्ही इथून परत निघालोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.